पुढची महत्त्वाची बातमी मुंबईतनं येते। मुंबईतील सायन कोळीवाडा वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप समोरासमोर आले। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मधील शिवसेना भाजप वाद समोर येताना पाहायला मिळतोय। सायन कोळीवाड्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आमने सामने आले। सेनेच्या अधिकृत उमेदवार विरोधात भाजपनं बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतंय। सायन कोळीवाडामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना अधिकृत उमेदवार विरोधात भाजपनं बंडखोरी केली आहे। उमेदवार उभा राहणार आहे। भाजप विरुद्ध सेना अंतर्गत वाद हा सध्या चर्चेचा विषय होणार, याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेने 227 वॉर्डमध्ये भलेही युती केली असली तरी काही वॉर्डमध्ये मात्र एकमेकांच्या विरोधात थेट बंडखोरी युतीमध्येच दिसून येते। त्यामध्ये 173 वॉर्ड मुंबईचा आहे जो सायन कोळीवाडा भागातला येतो आणि या कोळीवाड्यामध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या उमेदवाराविरुद्ध भाजपाच्या बंडखोरांनीच थेट अर्ज दाखल केला आहे। विशेष म्हणजे हे प्रकरण सगळ्यात जास्त गाजलं ते एबी फॉर्मची कलर झेरॉक्स शिल्पा केळुसकर या भाजपाच्या बंडखोर उमेदवारांनी भरली। दत्ता केळुसकर हे भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक आहेत। त्यांच्या पत्नींनी कलर एबी फॉर्म भरला आणि तो अधिकृत ग्राह्य धरला गेला। अर्थात यामुळे शिवसेने एकनाथ शिंदेंचे जो एबी फॉर्म असणारा अधिकृत उमेदवार इथल्या भागातले आहेत कांबळे म्हणून, त्यांच्या विरोधात केळुसकरांचा हा अर्ज आता ग्राह्य धरलेला आहे। जोरदार चर्चा सुरू होती। आशिष शेलार, प्रसाद लाड, तमिल सेल्वेन यांच्या माध्यमातून केळुसकर ज्या शिल्पा केळुसकर आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावा, पण मात्र अर्ज मागे घेतलेला नाही। या अर्ज मागे घ्यायची मुदत आज संपलेली आहे। यामुळे 173 वॉर्डमध्ये शिवसेनेच्या अधिकृत जे उमेदवार असणार आहेत, आपणास नाव सांगतो मी, पूजा कांबळे यांच्या विरोधामध्ये थेट आता लढत होणार आहे ती भाजपाच्या बंडखोर असणाऱ्या शिल्पा केळुसकर यांची। विशेष म्हणजे शिल्पा केळुसकरांकडे एबी फॉर्म जो भाजपाचा सिम्बॉलचा कलर झेरॉक्स काढला होता तो ग्राह्य धरला गेला। यामुळे इथे शिवसेनेचं धनुष्यबाण विरुद्ध कमळ असंच आता चिन्ह वाटप उद्या होणार आहे आणि जर ते ग्राह्य धरलं गेलं तर मात्र जोरदार गोंधळ होणार आहे। आणि विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजपाचे मुंबईचे जे पदाधिकारी आहेत ते केळुसकरांवर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा शक्यता आहे। यामुळे भाजपामधला अंतर्गत वादच इथे सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।